करतील यांची परिस्थिती यांच्याबरोबर देव होता म्हणून बदललेली आहे. यांची परिस्थिती यांच्याबरोबर परमेश्वर होता म्हणून बदललेली आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करू नका. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये काहीतरी देवानं ठेवलंय. आणि गिदोनाला तो आठवण करतो, अरे गिदोना, तू काय द्राक्षीच्या कुंडामध्ये आणि गव्हाची जोडणी करण्यासाठी आला नाही, तर तुला मी दिलेलं ज्ञान, तुला दिलेली ताकद, तुला दिलेलं सामर्थ्य याचा वापर कर, तुझ्या बळाचा वापर कर. तुमच्यामध्ये काहीतरी बळ, काहीतरी टॅलेंट, तुमच्यामध्ये काहीतरी अभिषेक, काहीतरी वेगळं पण देवानं ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, नुसता बुद्धीचा विचार करू नका. जर तुमच्याकडे बुद्धी नाही तर परमेश्वरानं तुमच्याकडे वेगळं काहीतरी दिलेलं आहे. तुमच्याकडे ताकद नाही तर देवानं तुमच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी दिलेलं आहे आणि ते तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. आज पहिल्यांदा देवाला प्रश्न करा, देवा मी कोण आहे? देवा मी कोण आहे? देव त्याच्या दूताकरवी, देव त्याच्या वचनाकरवी तुमचं हरवलेला तुमचा आत्मविश्वास, तुमचं गमावलेली लढण्याची ताकद तुम्हाला परत देईल. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही कोण आहे तुम्हाला समजेल, तुम्ही सर्वसाधारण राहणार नाही. द्राक्षीच्या कुंडामध्ये आणि गव्हाची जोडणी करणार नाही. तुमच्या हातामध्ये तलवार असेल, तुम्ही योद्धे असाल आणि असे योद्धे की लोकांचं लक्ष तुमच्याकडे लागेल. बायबल सांगतं, इस्रायल लोकांचं लक्ष गिदोनाकडे लागलं. 30,000 लोक गिदोनाकडे आले, परंतु गिदोन त्याला म्हटलं, तुम्ही जावा, तेवढ्या लोकांना नको, 300 लोकांना घेऊन त्यानं दाखवून दिलं, माझ्या बरोबर आतापर्यंत लोकांनी, सैनिकानं विजय मिळवला, पुष्कळ योद्ध्यांना घेऊन विजय मिळवला, पण 300 लोकांच्या द्वारे विजय मिळवणारा फक्त गिदोन, फक्त गिदोन. तुमच्याकडे जे आहे, मग तुमच्याकडे तुमची आर्थिक परिस्थिती, ओळख तुमची नसेल, तुम्ही दरिद्री घराण्यातले असाल, तुमचं राहण्याचं घर चांगलं नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये संघर्ष असेल, सगळं काही तुम्हाला नकारात्मक दिसत असेल, पण या नकारात्मक परिस्थितीमध्ये देव तुम्हाला म्हणत आहे, मी तुझी प्रकृती जाणतो,